पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली। यावेळेला ट्रम्प यांनी मोदींची गळाभेट सुद्धा घेतली आहे। ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या नंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा, दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय करारांवरती बैठक। यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याविषयी चर्चा। दोन्ही देशांची आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी सहमती। 26/11 हल्ल्यामधल्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार। F-35 लढाऊ विमान सुद्धा भारताला सोपवण्यासाठी अमेरिका राजी। अमेरिकेच्या दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान मोदी एलॉन मस्क यांच्या भेटीला वॉशिंग्टन डीसी मधल्या ब्लेअर हाऊसमध्ये या दोघांची बैठक। एलॉन मस्क यांच्या भेटीच्या नंतर मोदींची एक्सपोस्ट, अवकाश तंत्रज्ञान सुधारणा आणि किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेने भारताचे प्रयत्न या विषयांवरती चर्चा केल्याची माहिती। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांची बी टीम बीडमध्ये कार्यरत। धनंजय देशमुख यांचा आरोप, त्या बी टीमची अद्याप चौकशी नाही। ही बी टीम नेमकं कोण चालवतं हे सगळ्यांना माहिती आहे, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य। धनंजय देशमुख यांनी घेतली अशोक मोहिते यांची लातूर इथल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भेट। अशोक मोहितेला काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोयस असं विचारून जबर मारहाण झाली होती। सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी आज संपणार आहे। घुलेला आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। खंडणीच्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले 2 दिवस पोलीस कोठडीमध्ये होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह धनंजय मुंडे यांची उपस्थिती। तब्बल 2 तास चर्चा। बैठकीचं कारण गुलदस्त्यात। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथकाची नेमणूक। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत या पथकामध्ये एक पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबल यांचा समावेश। हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड। सपकाळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। काँग्रेसचा तरुण आणि गांधी परिवारासोबत जवळचा असलेला हा चेहरा। मनुवाद्यांनी सुरू केलेल्या अशोभनीय कृत्यांच्या विरोधात आवाज उठवणार। नवनियुक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इल्गार। विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेतेपदी नियुक्ती। वडेट्टीवारांवरती काँग्रेस नेत्यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेमधून विधानसभेमध्ये गेलेल्या 5 आमदारांच्या रिक्त जागांवरती निवडणूक होण्याची शक्यता। यासाठी विधिमंडळाच्या वतीने निवडणुकीसाठीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या समोर सादर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृतासह आज सकाळी प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करणार। यानंतर दिल्लीमध्ये आयोजित गृह विभागाच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहतील। प्रयागराज येथे महाकुंभामध्ये आज साधू संत त्रिजटा स्नान करणार। त्रिजटा स्नान करून सर्व संत महात्मे महाकुंभाच्या भूमीवरून प्रस्थान करतील। कुंभमेळ्यामध्ये 4 नवे विश्वविक्रम होणार। 15,000 सफाई कर्मचारी एकाच वेळेला संगमाच्या परिसरात 10 किलोमीटर लांबीची स्वच्छता करणार। 300 कर्मचारी नदी स्वच्छ करणार। त्रिवेणी मार्गावरती 1000 ई-रिक्षा चालवल्या जाणार। 10,000 लोकांच्या हाताचे ठसे काढण्याचा सुद्धा विक्रम। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार। नगर विकास विभाग, म्हाडा, SRA आणि इतर विभागांचा आढावा घेण्यासाठी ही रूम तयार केली जाणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर। मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरती सभेची तयारी सुरू। दादा भुसे यांनी केली सभास्थळाची पाहणी। बाळासाहेब गेल्याच्या नंतर घरगडी नोकर अशी वागणूक दिली म्हणून उठाव करावा लागला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवरती नाव न घेता टीका। ज्या पक्षामध्ये विचाराला लागली वाळवी तिथे कसा राहील साळवी अशी सुद्धा केली टीका। विधानसभा निकालाच्या नंतर दुसऱ्या दिवशी साळवींनी पक्षप्रवेशाची चाचपणी सुरू केली होती। साळवी भाजपमध्ये जाणार होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणाच्या दौऱ्यावरती जाणार। 15 फेब्रुवारीला रत्नागिरीमध्ये एकनाथ शिंदे यांची आभार सभा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश मागे। पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत झाली होती कारवाई। अर्थ खात्यामधून विविध विभागाच्या खर्चाला कात्री। वित्त विभागाच्या सन 2024-25चं सुधारित अंदाजपत्रक निश्चित। सर्व विभागांना 70% निधी खर्च करण्याच्या सूचना।
नांदेडमध्ये आज भारतीय जनता पक्षाची संघटक बैठक होणार. या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर. महिला आणि बालकांच्या प्रश्नांच्या संदर्भात विविध अधिकारी आणि विभागांची बैठक होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पीएमयूच्या बैठकीमध्ये राज्यामधल्या विकास प्रकल्पांचा आढावा. नियोजित वेळेमध्ये विकास कामं मार्गी लावण्याचे आदेश. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. वेगवेगळ्या विषयांच्या मागण्यांचं दिले निवेदन. महिला आणि बालविकास विभाग 18,882 पदांची भरती करणार आहे. महिला आणि बालविकास विभागामधल्या विविध रिक्त पदांची ही भरती होणार आहे. राजन साळवी यांच्यानंतर शिंदेंकडून ठाकरेंना दुसरा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोड यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. अजित पवारांचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा सुपुत्रासह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न. नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. 28 फेब्रुवारीला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार. अकोल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिरकड आणि राजदत्त मानकर यांचं अपघातामध्ये निधन. शिवर गावाजवळ पेट्रोल पंपासमोर ट्रकनं दिली बिरकड यांच्या दुचाकीला धडक. आज अंत्यसंस्कार. इंडियाज गॉट लॅटेंटच्या वादाच्या प्रकरणाच्या नंतर आता मुंबईच्या खार पोलिसांकडून रणवीर अलाहाबादी याला दुसरं समन्स जारी. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. रणवीरच्या नंतर आता सारंग साठेचा शो सुद्धा वादात. अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो आणि या शोच्या विरोधात मनसे चित्रपट सेना संतापली. पुण्यामधला शो बंद पाडण्याचा दिला इशारा. अतिशय निर्लज्ज कांदेपोहेच्या सगळ्या पोस्ट डिलीट. फेअर प्ले ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरण. चिंतन शहा आणि चिराग शहा यांना 2 दिवसांची ईडी कोठडी. पुणे जिल्ह्यामधल्या राज्य शासन संरक्षित स्मारकांच्या कामांचा मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ आणि स्मारकांच्या परिसराच्या विकास कामांचा आढावा घेतला. परभणीमध्ये आज कृषी संजीवनी महोत्सवाचं आयोजन. मंत्री उदय सामंत, मेघना बोर्डीकर उपस्थित राहतील. 6 किलो वजनाचा कोंबडा, बुटकी म्हैस आणि चायनीज बोकड हे विशेष आकर्षण. अमरावतीमध्ये आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होईल उद्घाटन. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जोडणी 2 दिवसामध्ये सुरू केली जाणार. दिल्लीमधल्या नोएडामध्ये तयार करण्यात आलाय शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पूर्णाकृती पुतळा. पुण्यामधल्या आंबेगाव इथे निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी लोकार्पण. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहतील. हिंगोलीमध्ये शिवजन्मोत्सवाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती आधारित ऐतिहासिक माहिती सांगणाऱ्या चित्र प्रदर्शनाचा समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. श्री क्षेत्र भगवानगडावरती संत ज्ञानदेव महाराज मंदिरासह विविध संतांच्या मंदिराचं बांधकाम सुरू. यासाठी पाटोदा तालुक्यामधल्या थेरला इथल्या ग्रामस्थांनी दिली 2 कोटी 1 लाख रुपयांची देणगी. माघ पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने जेजुरी गडावरती मानाच्या शिखर काट्यांनी गडावरच्या मुख्य मंदिराला स्पर्श करून झाली देवभेट. यावेळेला भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण. भिवंडीच्या पांडवगडावरती सापडलं पांडवकालीन शिवलिंग आणि पुरातन पादुका. पांडुकेश्वर नाव देत ग्रामस्थांची पूजा करण्यासाठी मागितली परवानगी. उन्हाळ्याच्या आधीच लिंबांच्या दरामध्ये सध्या मोठी वाढ. 1 रुपयाच्या लिंबाला मोजावे लागतात 10 रुपये. लिंबाची आवक कमी झाल्यामुळे किमती वाढल्याची व्यापाऱ्यांची माहिती. पत्राचाळीची घरं तयार. लवकरच चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार. मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाची गोरेगाव सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पामधल्या 672 सदनिकांच्या उभारणीचं काम पूर्ण. नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारलं जाणार. सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. सरकारी कार्यालय परिसरामध्ये राज्य सरकारकडून 200 एलईडी होर्डिंग्ज उभारली जाणार. यासाठी 100 कोटींच्या निधीला प्रशासनाकडून परवानगी.
मुंबई महानगरपालिकेच्या 1400 कोटींच्या सफाईच्या कंत्राटाचा वाद हायकोर्टामध्ये. नियमानुसार सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यामध्ये अडचण काय? नियमांचं पालन होत नसताना राज्य सरकार पालिकेवरती कारवाई का करत नाही? हायकोर्टाचा सवाल. पुण्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणं आणि विसर्जित करण्यावरती बंदी. पुणे महानगरपालिकेचे आदेश. पीओपीच्या मूर्ती बनवल्या तर कारवाई होणार. सिडकोनं अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करताना प्रार्थनास्थळं तोडू नयेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांची सिडकोला सूचना. शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचा विरोध कायम. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी वसमत शहरामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चा. भिवंडी शहरामध्ये 5 दिवस पाणी पुरवठा कमी दाबानं होणार. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामधल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम 15 फेब्रुवारी रोजी केलं जाणार आणि त्यामुळे पाणी कमी दाबानं सोडलं जाईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयामध्ये 25 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4,93,00,000 रुपयांचं सिंथेटिक हिरे जप्त. लॅपटॉपच्या बॅगेमधून सिंथेटिक हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक. सीआयएसएफ कर्मचाऱ्यांची कारवाई. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये नवीन आयकर विधेयक सादर केलं. 622 पानांच्या या नवीन विधेयकामध्ये 23 प्रकरणामध्ये 536 कलम आणि 16 अनुसूची. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील जेपीसी अहवाल संसदेमध्ये सादर. राज्यसभेमध्ये भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी तर लोकसभेमध्ये जेपीसी अध्यक्ष आणि भाजपच्या खासदार जगदंबिका पाल यांनी अहवाल सादर केला. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू. रविवारी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा. ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला. लक्ष्मी त्रिपाठी यांच्यावरील आरोपांमुळे दुःखी झाल्यामुळे राजीनामा दिल्याची कुलकर्णीची माहिती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 31 मार्च 2025ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश. 31 मार्चला रमजान ईदच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली होती. आर्थिक व्यवहारामधला गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय. केरळमधल्या पलाई इथल्या रोमन कॅथॉलिक चर्चच्या जमिनीवरती एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले. 100 वर्षांपूर्वी हे मंदिर नष्ट झालं होतं. चर्चच्या समितीनं हिंदू समुदायाला या ठिकाणी धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली आहे. जर्मनीच्या म्युनिक शहरामध्ये एका व्यक्तीनं अनेकांना कारनं उडवलं. यामध्ये 20 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती. काहींची प्रकृती गंभीर. उत्तराखंडमधल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला दुसरं स्थान. 53 सुवर्ण पदकांसह 70 रौप्य तर 72 कांस्य पदकांची लयलूट. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा अर्धशतकी पल्ला पार करणारं महाराष्ट्र हे देशामधला एकमेव संघ. 1994 मध्ये प्रदर्शित आणि सुपरहिट अंदाज अपना अपना पुन्हा एकदा प्रदर्शित होणार. निर्मात्यांनी टीझर प्रदर्शित केला. 27 मार्च रोजी हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.